मोबाईल मध्ये लय भारी भारी बघाय असतंय बरं का. टाइमच नाही आपल्याला का बघाय. काय आपलं फक्त आलेला फोन घ्यायचा आणि बोलायचं कोणा बरं तरी. दुसरं काय आहे आपल्याला. ओ ते डाग सोडून आणले असतील ना तुम्ही, द्या बरं तेवढे मला. ते सगळ्या बाया थांबल्यात वड पूजायला. थांबल्यात होय. हा मग मला पण जायचंय, द्या पटकन दागिने. काही खोटं घालून बसले मी. अरे डाग 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 काय करते सारखी. वट पौर्णिमा आहे बरोबर आहे तुझं. हा मग एवढा मोठा डाग इथं उभा राहिलेला तुला दिसत नाही का. अहो तुम्हाला डाग म्हणताय, तुमचं करू काय मी. अरे पण मला पण आहे ना असं मस्तपैकी गळ्यातलं गंठण वगैरे सगळं सगळं घालून जायचंय. त्या बाया सगळ्या थांबल्यात माझ्यासाठी. नेमके तू वड पुलणार आहे का डाग पुलणार आहे. झालं आता आहे ना, पूजेला जाताना पण आहे ना, तुम्ही नक्की 7 जन्म मागू का नको मी. अरे माग माग मी तुला उपास असेल ना. मग आहेच ना, सकाळपासून फार पाण्याचा घोट सुद्धा नाही पिले मी. तुम्हाला माझी काहीच काळजी नाहीये. अरे तसं झालं एवढं काय नको वाटलं तिकडे लोक तोंड करू. मी सांगत एक गोट नाही, मी एक थेंब सुद्धा पाण्याचा घेतला नाही अजून. हा तुला उपास नाही का. अहो मग उपास मला आहे, तुम्ही घ्यायचा ना पाण्याचा घोट. आणू का पाणी. अरे पण मला एक सांग, तोच काय एकटीने उक्त घेतलंय का 7 जन्म ह्यो नवरा मिळवते म्हणजे. अरे बेतच मी सुद्धा या बारचीने असं ठरवलंय. मला 7 जन्म हीच बायको भेटू. लगेच उपास. त्याला काय लागत आहे. किती चांगलेत ना तुम्ही. म्हणूनच आहे ना 7 जन्म आहे ना तुम्हीच पाहिजे मला. तुम्हीच मी तीच ठरवलंय. तूच पाहिजे म्हणजे तूच तूच. जवळ जन्माला येईल ना तूच पाहिजे. द्या ना तेवढे डाग काढून पटकन मला. काय बँकेत तुला काय देणार राहते का नाही. काय बँकेत नाही का डाग. मग बँकेतूनच काढून आणले. एवढी अर्जंट मध्ये पैसे भेटतात का. अरे पुढे विचारलेत मी जोडीदाराला पैसे देतो म्हणलं. तुझ्या पूजेच्या डाग आणतो म्हणजे आणतो. अहो पण तुम्हाला किती दिवस झाले मी सांगितलं होतं, वटपौर्णिमा आली डाग काढून आणा. मला घालायचे, मला पण पायांमध्ये मिरवायचंय. पण तुमचंय ना तसं काहीच नाही. तुम्हाला वाटतच नाही तुमची बायको चांगली दिसावी. तुम्हाला असं वाटतच नाही का तिने असं मस्त पैकी ना सोन्या नाण्याने मडावं. कधीच वाटत नाही. तुम्हाला असं वाटतं मी घालतेच पाहिजे, सगळ्या बायकांनी ना मला नावं ठेवली पाहिजे असं वाटतं तुम्हाला. किती तळतळ करायला लागली. कानात बोट घालू का. एवढ्या मोठ्या मोठ्या घर पडर अंगाव. नाही पडायचं. तुला डागच पाहिजे ना. अरे मग आणतो ना. ती काय लगेच लगेच पैसे. आता मला तू सांग, आपल्याला एखाद्याने मागितले की लगेच आपण लगेच देतो का घरात असतात लोकांचे पैसे. अरे तो म्हणला मी बँकेत जातो आणतो बाबा देतो. तुला थोडाफार तर काय टायमिंग घेशील का नाही. कधी द्यायचा तो. देतो मी जातो आणि तुला डाग घेऊन येतो. मग तर बस ना. मला पाहिजे. मला काहीच माहित नाही. मला आत्ताच्या आत्ता डाग पाहिजे माझे. तिथं पूजेचा टाइम संपून जाईल. मग संपून जाईना राखा. येळ जायचा त्या पूजेला का वडाने सांगितलंय टायमिंग मध्येच माझ्याकडे या. नाही वेळेत आणले मग मी पूजाच नाही करणार. मी तुम्हाला सांगते. मला नको मग तुम्ही 7 जन्म. मला या जन्मात पण नको. मग मी जाते माहेरीने. एक काम करतो, थोडा उशीर झाला ना आपण दोघं जाऊ वडाला. त्याला काय लागत. मी तुला आहे ना द्वारा काय करीन सोडू लागत. तो माग नुसतं येड घालीत चला. मस्त आयडिया आहे हो तुमची. त्याला काय लागत आहे. मग जा तेवढे डाग आणा पटकन. मी असा जातो असा येतो. डाग आणतो तुला. तशी काय नाराज होऊ नको. मी असल्यावर काही बी इकडचं जे तिकडे करीन तो यासाठी. लवकर घेऊन लवकर. लगेच जातो. पळपळ जाऊ काय. पळत गेले म्हणजे लवकर याल. आता मस्त पैकी दागिने घालणार मी पण. मिरवणार सगळ्या बायांना. दाखवणार माझ्याकडे काय काय दागिने आहेत ते. घेते बाई ताट पटकन करायला. आता दागिने घेऊन येतील हे. चला. काय झालं गाड्या. गाडी गरम झाली अचानक बंद पडली. कूलर आहे सारं आहे. वातावरणाने गरम झाले काय ना. आता वहीन चालू. ठेकेदार हो काय करीत होती गाडीला. काय गरम झाली बंद पडली होती. होत असं ना. असं होत असतं गाड्यांना एवढं काय. बरं काय मी सांगितलं काय केलंय. पैसे आहेत ना पण बँकेत आहे ना. बँकेत आहेत काय. मग एक काम करा ना. आपण बँकेतच गेलो नाही जमायचं काय. अहो ती बायको लई तळतळ करायला लागली राव घरी. फोन नाही का अकाउंटवर मारितो ना. अकाउंटर मला काय कळलं त्याच्यातलं काय. मला जेवायला अंक चला की राव. हाय गाडीचं काय होते. ती म्हणली पूजेच्या टायमिंगलाच आलं पाहिजे. मग तुम्ही असल्या मग जरा तुम्ही तिथं हात बातान जरा. चल बँक बंद व्हायचं टाइम मोकार कुठं नको. बरं मग ठीक आहे चालायचं का. मग तुम्ही चला म्हणजे ते तुम्हाला कळतंय त्याच्यातलं. मला लई नाही कळत त्याच्यातलं. बस काय येते कुठं. यो काय आला ठिकादार हेच काय काम आहे. चालले कुठं. आज वट पौर्णिमा आहे. तवा आहे ना जरा आमची गडबडी जरा बँकेत जायची आम्हाला. मग मला मी येऊ दे की. आता तुझं काय काम आहे.
तर माझं लग्न नाही झालं म्हणून मी पण जरा वड पुजून पाहतो काय होतं का नाही. म्हणजे ठेकेदार याला कळलं का नाही तो काय? तसं नाही. वर भया पूजित असतात. अच्छा. बरं 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 बरं. मग तुझ्या ध्यानात राहतच का नाही काही? नाही राहतं ध्यानात. म्हणलं त्याची पूजा बिजा जर केली तर प्रसन्न होईल. उवड ना हा अरे वड बाया माणसाला प्रसन्न होतो. मीनू भाऊ तुला कळण का नाही का वा? बरोबर. याच्या काय डोक्यात आहे वडाची पूजा केल्यावर याला बायको भेट. याला बायको भेटेल. हा. आता यो वडा पैसे जरी फार दांडवाड घेतलं तरी याला बायको देईन का हो? मीनू भाऊ तुझी आयडिया एकच नंबर आहे. वडाची जर पूजा केली ना तुला एकच नंबर नवरा भेटेल. काय ठेकेदार बोलतो भेटेल का नाही याला? हा. काय बोलतो लेका. हा. आणि मर्दासारखं मर्दगडी मी आणि मला असं म्हणतोय. अरे मग तिथं तिथं मर्द जातच नाही तो वडाला. भया त्याच्यात भया. बरोबर. हा. मला उलशी काम आहे जरा 200 रुपये दे बरं. 200 हा. ते यायला बरा उद्योग आहे का आता तुझा? हाय. एक काम कर मागत यात तो की 100 येतं तुला काय उद्योग करायचं ते कर बाबा पण येऊ नको. 100. हा तू एवढे चॅनल नाही भागायचं. एवढ्या भाग घेऊ आम्ही आलो. आम्ही जरा बँकेत चाललेलो आहे. जरा उद्योग जास्त मोठा आहे. हा. मग तिकून आलो बघू तुझं काय असेल ते. तुमच्याकडे ठेकेदार माझ्याकडे आहे पण फोन पे देऊ का? आम्ही का फोन वापरतोय तेव्हा. हे बरं काय यांना फोन पे मारायचं होतं पण मग मी त्यांच्याकडे आता- नाही. संघ घेऊन चाललोय बरं तुझा. बरं जा. मी येतो. हा. तुम्ही बघा तुमचं काय. हा हो. आलो आम्ही असं गेलो की असं आलो. त्याला काय लागत आहे बरं चालू का? हा. या. हा बरं चला ठीक आहे. काय डोकं काय धंदा आहे बा यो? चांगली जोडीदार मग काय इलाज नाही आता ते काय करता. चला बसा पटकन. हा येऊ जाऊन टाप कोणी. परत बँक बंद होईल. हा तसं साहेबांना फोन करून नाही नाही सांगितलंय मी. ती सांगा बा नाही तर ना ती हा. बायको मला घरात सुद्धा नाही ठेवायची. नाही सांगितलंय त्यांना फोन करून. हा चला उघडी राहीन बँक लगेच येऊ घेऊ. चला बरं, चला बरं झालं काय नाही, बँक उघडी हा. भेटली. होय ना, पण तुमचं- पैशाचं काम तुम्हाला सोडितो आणि मी जातो मग. बरं 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 बँकेतलं छापे राव तुमची. हा. हा 2 मिनिटात तो काम केलं तुम्ही म्हणजे काय माणूस आहे राव. मला नसतं जमून दिलं त्यांनी इतके पैसे टाकून. घेतले आणि दागिने घेतले. हा, आता द्या. त्याला काय लागत आहे? बायाला द्या दागिने आता. नाही नाही, देतो ना. हो. लगेच आता चांगल्या कामाला काय आला तिला मला. बरं जाऊ मी आता. हा बरं तुम्ही जा. हा कधी यायचे काय माहिती. किती वेळ झाले वाट पाहते. मी खरंच सांगते यांनी जर आज आहे ना दागिने आणले नाही ना मी पूजाच नाही करणार. एवढा वेळ कुठं असतं. का म्हणून असं ती हा तुम्हाला मी रडले ना तरी मी हसलेलीच दिसते. पण एवढं काय टेन्शन घ्यायची गरज होती का रडायला आणि याला. मी तुम्हाला आहे ना सांगितलंय मला जर डाग भेटले नाही ना आज तर मी पूजा नाही करणार. ए मला नको बाबा तुम्ही. पूजा डबल कर काय घाबरू नको. हो डाग डाग काय करते यार, मी आणली सोडून. हा? 4 चाकी गाडी नेलती मी. काय मग हा, द्या लवकर माझे दागिने. लग्नात नाही राहिला सोमवार डाग करायचा. मला वाटलं बायको भेटती का नाही आणि जरा बारी मधून भेटली त्याच्यामुळे म्हणलं जाऊ दे. बाई काय यार, माझे डाग आहे का सगळे काय? दागिने आणले. बर तो की कानातलं आणि तीन लय राहिला. तुम्ही सगळे ठेवले म्हणले चोर येतात म्हणून आपण कानातले सुद्धा ठेवायला लावले. कसं काय? कानातले म्हणून मला पण नथ सुद्धा ठेवायला लावलेली मला बँकेत. कारण आहे त्याला चोरांना जर नाही निघाली लवकर कानातली आणि जर कान कापून नेला तर काय करायचं. नको नको हा नथ जर नाही ओढली आणि जर नाकच कापून नेलं तर काय करणार. चांगल्या बायकोचा खेळ झाला असताना जर हा. ही सगळं घाल आणि चला आता मी बी येऊ का. मी कपडे बदलू का. येता तुम्ही येतो मी बिन. मग चला घाला कपडे काय आता पटकन. तू साडी बिडी तर सगळं व्यवस्थित फक्त तुला आता डागच घालायचे बाकीचं मग राहिलंच काय. अहो मग ताट नको का पूजेचं घ्यायला. हा, हा, पटकन हा. घालते आणि पूजेचं ताट घेते. चला बरं चल चला हा. उरकून लगेच जाऊन परत म्हणशील लय टाइम झाला. अहो नाही चला हा. लवकर. काय करते घरात काय माहिती. अहो झालं ना काय आवाज देताय. अरे आवाज नाही देऊ तर काय करू. हे पायल आवाज लवकर चल वडाला जाऊ. आता काय चल बघितलं ना पाऊस केवढा आहे. कसं जायचं लय भन्नाट पाऊस चालला झालं का मनात होतं? काय म्हणत होत. यासाठी म्हणत होतो उरत नाही ऐकलं. हो तुम्हीच लवकर नाही आणले डाग. बरं एक काम कर तसं काय मी काय कमी माणूस नाही तवा. तो पाऊस बघ किती चाललाय आणि कसं जाणार त्या वडाला आपण. अहो मग मी पण तेच म्हणते. तुम्ही ना काय माहिती का तुम्ही असं ते नाही का म्हणतात नरपुडी आहे नरपुडी. म्हणजे काय असतंय ती. तुम्हाला नाही समजायचं काय दाजी ती म्हणते तुम्ही पण होती तिच्यासाठी. म्हणूनच होय. हा अरे माझा नाद गावात नाही करीत तर तू काय करणार आहे बावळा ते काय तू. मग बघा ना नेमकी जायचं पूजेला तर आला पाऊस. मला एक सांग पाऊस आणि पाऊस काय करीन तवा. मग काय करणार तुम्ही. काय पावसाला काय बंद करायला लावणार आहे का. पाऊस बंद होणार आहे का तुमच्याच्यानी. तू पुढे पुढे बघत राहा पाऊस नको बंद होऊ दे. मग मी काय करीन त्याचा पत्या नाही पण मला एक सांगतो नत का नाही घातली. अहो तुम्हाला माहित नाही का माझं नाक टोचलेलं नाहीये.
आणि मग कवा टोचायची होती? अहो, त्याचं काय आहे, मला आहे ना भीती वाटती, मला भीती वाटती म्हणून आहे ना मी लहानपणी ना टोचायला गेले ना आणि एवढी रडले डायरेक्ट पळून आले तिथून. अरे आजीची ना ते माया ती किती यांनी मी जपू जपू ठेवलेली आहे. तुम्हाला मी चांगलं म्हणले होते लग्नात का मला प्रेसची नथ करा, पण नाही तुम्हाला करता आली. काय प्रेस आता एक काम कर, ह्यो झाला ना आता ह्यो सण झाला ना हा. की पहिले नाक टोचून घे. नको नको नको, अहो मला ना खूप भीती वाटती. होय, बघ ना हे डाग नसून सुद्धा काय एक नंबर दिसते. काय दाजी बघ ना, अहो, बघ ना. तुम्हाला आता काय म्हणू मी, वट पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा स्वतःची बायको एवढी नटली थटली ती सोडून तुम्हाला शेजारची पटली. अरे तसं नाही तसं नाही, मग मला कसं वाटलं म्हणलं तुला गोळा भरून डाग आणि तीन किती आहे. हा. फक्त ना त्याचा प्रश्न राहिला, जाऊ दे हा. नका का बाई. काहीच हो पुढचं एकच आहे. तर काय एक नंबर दिसते बघ ना. बघ दाजी किती गुण राहतात परत लागले म्हणायला तसंच. बघ ना, हो ना, हो ह्यो एकच आहे गाड्या. पहा तुला काही काम नव्हतं का, लगेच टपकली तर तू कशाला आली होती ग? मला एक सांग, हे असं म्हणलं कसं दिसते रे हे? तुम्हाला मी सांगते तिकडे हात टाकू नका तुम्ही. इकडे नाही, असं 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 टाकीन. बरं ती नाही तर मी काय करेल माहितीये का, काय? उपासच मोडून टाकल. ए, नाही, नाही, मला नाही करायची नको, पूजा. नको, 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 उपास नको, नको. दाजी जाताना वरतीने उपास मोडला बा. अरे, काही नाही, मी गप्प बाबा नको मोडू. एक काम कर, मी बी नाही मोडी. हा. मी आता एक डोकं लावतो. काय मी अरे तो यासाठी काही करीन. हा? अशी बायको म्हणजे अरे अशी नशीब लागत भेटायला. मी आता एक काम करतो. हो, सरपंच, नमस्कार. राम 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 राम. राम राम. अहो, ती काय झालंय, हा. वडाला जायचंय. मी फोर व्हीलर मध्ये आलो, पाऊस चालू झालाय. भेटले नाही राहू पण तुम्ही. अहो, ते फोर व्हीलर मध्ये आले. बरोबर, काय म्हणतो, काय चांगलं झालं, पाऊस चालू झाला. लय भारी काम झालं. चाललंय बघ. अहो लय पाऊस चाललाय सरपंच. हा? आणि विशेष म्हणजे पाणी साठलंय. हा वार नाही काही नाही. नाही ना, शांत लय शांत रीतीने चाललाय. काय तयारी चालली आता ही तयारी वडाला जायला चालली सरपंच. हा. सगळ्या बाया तिथं हा. रस्त्याच्या कडेला वड आहेत ना, हा. तिथंच वड म्हणजे वड पुसताय. आता बाय भिजली असते सरपंच, हा. पण बायको काय भिजून नाही देत. हा. तिला काय नवरा कमी काय दाजी काय नाही. करताय? वडच घरी आणतो. खरं? हा, अख्खा वड? आका वडच घरी आणणार. कमाल आहे. त्याला काय लागत आहे? राजा म्हणून भाऊ, तुझा नवरा काय करेल याचा तपास नाही. अहो, मग तुम्हाला माहिती ना सरपंच ते ना नुसतं नाव नाही त्यांचं राजा, हा. मनानीच राजा आहे. असं ना, अख्खा वड आणणार तुम्ही. आका वड आणणार बघा तुम्ही गंमत. दाजी हा मग तो घे हो, त्याला. जातो मी रस्ते चाललो होतो. काय फोर व्हीलर मध्ये मला थोडं हो सरपंच गाडी इथं लावली. हा, हा, हा. आम्हाला घेऊन चला ना तिथपर्यंत. काय गाडी नको मला जरा. नाही नाही, सरपंचाच्या मागे काम असते त्यांना नका काही बी सांगू. मग आता काय समजायचं दाजी. अरे गावाला सुद्धा नाही कळणार राजा भाऊ काय करू शकतोय. सरपंच म्हणले ना या माणसात नाद नाही करायचा, जातो मी वडच आणतो घरी. हा. हा ना. पण मी काय म्हणते, एवढा मोठा वड तुम्ही आणणार कस काय घरी? तुला काय करायची, डोकेलिटी लागते, त्याला डोकं वापरावं लागत. दाजी लय हुशार. नुसतं डोकं असून उपयोग नाही होत. माझाच नवरा आहे, मला नको शिकवू किती हुशार आहे आणि किती नाही ते. तू तुझं बघ जा. ते कावा मानले त्यांचा नवरा आहे तवा ग बस. तुम्हाला काय म्हणायचंय? ती तुम्हाला काय म्हणायचंय? ती नाही म्हणली तसे. हा तुला काही गोष्टी ना समजत नाही ते, जाऊ दे. काय नाद लागत त्यांच्या सणासुदीचं. मी आलो वड घेऊन. असा दादी. जातो. एक काम करा बरं का, तुम्ही या वडाला. हा, ये ना. अरे ते- अरे- इकडं कुठं आहे? योग्य. काय आहे? आता इकडं होता ती म्हणलं असं या वड. ती गुतला आतमध्ये काय करते होय? गुतला लगेच. वड आणायचा म्हणजे खेळ आहे का तो? मी असं बघत होतो, इकडे बघ वड कसा धरायचा म्हणलं असा कवडीत बसन का. हे नियोजन होतं, बाकीचं काय नाही तवा. काढा हात तिथून, परत तिथं गेला हात. अरे मला वाटलं फांदीलाच हात गुतला इथं, काय मला कळत नाही त्याच्यातलं. तुम्ही ना वडा ना गपचूप बर का, मी सांगते, नाही तर मी पूजाच नाही करणार. आणतो बाबा, अशीच उभा राहा, जाऊ नको कुठं. हा. आलो. मी इथंच बसून राहते. बरं, बरं. तुम्ही लगेच वड घेऊन या. मग जाऊ का? हा. हा. लवकर या. आणि जर ते झाड मोठं असेल तर मला फोन करा. मी ना सरपंचांना सांगून तुम्हाला कंटेनर पाठवते वड आणायला. हा, लगेच घेऊन या. बाय 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 पाय बस इथं. काय जखास नवरा आहे का तुझा आणि का? आई, आणि तुला एकच सांगते, माझ्या नवऱ्यापासून आहे ना लांब राहायचं, कळलं ना? ए बाई तुझ्याच नवऱ्याने हात टाकला माझ्या इथं खांद्यावर. काय नाही, मला सगळं माहिती आहे. तू चिकटती, माझं नवरा आहे ना बिचारा चांगलं आहे. म्हणजे मी तशी आहे का तुला म्हणायचं का? मग तू कशाला येते चिटकायला? काय म्हणत होती, कुजबुज करत होती माझ्या नवऱ्याच्या कानात. हो बा तोंडाचे, मी तुला बोलित होते पायाला पण जाऊ म्हणून वड पुजायला. हा, काय नाही, तू नाही भारी वाटतं माझ्या नवऱ्याने तुझ्या गळ्यात हात टाकल्यावर. मला तर वाटतच. बरं आंबे दोन आहे ना? काय म्हणली तिकडं तोंड करून? म्हणलं तर दोन तुझा एक नवऱ्याचा, माझ्या एक नवऱ्याचा आंबा आहे ना, तर दोघींचा एक आहे.
जा तुझी तू ताटली घेऊन ये. अगं पायल अगं मजा केली पायल चेष्टा केली. जा पण इथून. मला अशी आकलून देते का किरकिर झाली परत बोलणार नाही. बरं जाऊ दे आता खूप बोलले तुला पण सांगते तू माझी चांगली मैत्रीण आहे ना. चांगली. हा मग असं नको करत जाऊ परत पण कळलं का. तू काही म्हण पायल तो नवरा लय चाटळ एक नंबरचा. हा बस झालं आता आता. मला सांग तू काय म्हणतो एवढा मोठा वड आणतो बघू आता पायल तुझा नवरा कसा मोठा वड आणतो एवढा आता. हा बघू ना आता. कसा मोठा आणतो म्हणजे अगं. कोण हातात धरून वडा आणलाय? अगं बाई. बाजू बरं का, तू एखादा डोंगर उचलून नाही आणला उद्या तो टाइम आला तर ते बी करू शकतो. माझ्यासाठी ना. ती कसं आहे तुमची डोकी आहे पण तुमची मी उचलत नाही. तोंड झालं सॉरी पायलसाठी ना राजी. हा, हिच्यासाठी पायलसाठी काही बरं पण. कस काय वड अहो तुम्ही खरंच आणलं वडाचं झाड. अहो याला आलं तर मुल्या मुळ्या बिळ्या. हा मी काय कमी काय झाड आहे ना धरला असं जोर पटलं. हा? आणि तुला सांगतो आता तुला बाहेर जायची गरज नाही रोडला याला कुठे वड बघायची गरज नाही. हा. त्याला कंपाऊंडच्या बाहेर लावून द्यायचं. हा. अख्खं पुढच्या वर्षी गाव इथं. हा. बरं झालं सगळ्या बायांना मी आता सांगते काही ना पावसात तिकडं भिजू नका इकडच या वड पुजायला. आणि तुला माहिती का हा ह्या झाडापासून आहे ना ऑक्सिजन लय भेटतोय. हा माहिती की मला. ही झाड गेटला जर लावलं ना सगळ्या गावाला ऑक्सिजन आपल्याला बिन गावाला बिन. बरं घ्या पूजा बिजा करून. हा खूप चांगलं काम करता बर का तुम्ही. मग? हा. दाजी हा. आता एकच ताट आहे ना दोघीत आता कसं आहे पाऊस आला कशी जाऊ बरं मी घरी. नाही नका जाऊ इथंच चालू करा. त्याला होतंय काय असं नाही चालत. प्रत्येकाची ओटी खण सगळं वेगवेगळं असतंय. आंब तर दोन आहे ना जाऊ दे एक करा. अहो एक ओटी फक्त एका बाईची असती ती तिच्याच नवऱ्यासाठी असती. मग ही तुम्हाला बायको करायची का. आता बायको करून देते का. मग तुम्हाला करायची का. नको मोडू का उपास. अरे बाबा नको तू एक काम कर मला ही वडाला सुरुवात कर. हा मी काय वासू मग. धर ना तू ताट धर मी करते पूजा. हा, असं करा. हा. या बरं या असं जरा मला हा. करू द्या पूजा. असं ओके इथं उभा राहू का असा. हा राहा हा, राहा करा पूजा. सर मला पूजा करू दे. आणि मला हा तुम्हाला पण असं. वर माझ्या हातात आहे. हा, हा. मग हा. सगळं लाव सगळं. सगळे लावते. आता तू कुठं करते मला करू दे. माझा आहे नवरा माझा आहे वर. अगं मी नाही अगं पूजा करते. माझा नवरा करते मी कुठं म्हणते माझा नवरा आहे. हा याला ठेवायला जागा नाही इथं ठेवते इथं. बरं ठेव हा आंबा माझ्या खिशात घालती का. नाही काही इथं ठेवलं. पलंग बरं का. हा आता ही ओटी. आणि ते द्वारा हे काय आता बांधायचा. हा याला बांधवर. हे काय याला बांधते ना असा. पडलं का खाली. हिने माझी पाडली ओटी. हिला सांगते मी हिला ना बघवतच नाही. मी पूजा करते ती होती का. वरगी करू दे मला. पडलेलं वर बांध. पाहिलं का दाजी कशी बोलला ती. असू दे काय होतंय तिचं असंच आहे. हा. चल तिकडे आता मारू दे फेरे आता 7 जन्मासाठी. मार चलो ते राटा. हा. हा काय नाही असो तुम्ही का नाही वाहिलं फुलबिल याला. आता वाटते ना दाजी ए, हा अरे तू वडाला बांधायची का मला. वडाला. आणि ही काय गोतागोती गेली तो. अहो त्याच काय माहिती का तुम्हाला. हा. तुम्ही ना असं मी असताना पण इकडे तिकडे लक्ष जात आहे. मग त्याच्यामुळे ना मी आता काय केलं माहिती का तुम्हाला आहे ना 7 जन्मासाठी बांधून टाकलं. हा वडा संघच. मग आता सुटन का नाही. आता कधीच सुटणार नाही. आपली गाठ 7 जन्माची. म्हणजे वडा संघ काय. मग आणि तुला नवरा. अहो मग तुम्हीच म्हणजे ना काय माहिती का तो विषय वडा सकट तुम्हाला मी बांधून टाकलं हा. का. मग 7 जन्म आता आपण आहे ना एकमेकांपासून लांब होणार नाही. असं आहे का. मग बरेच लय मार. हा मारू ना. चांगली चौदा कर. हा मग गेटच्या बाहेर राहतो वडा पशी. हा चालतंय हे बघा हे काय. आईला पडलं बा. पहा दाजी तुमची बायको उचल. पण होती. तू ना लय झपडू किती. मी ना आता जाम धरतो एकाच हाताने. हा जाम धरा जाम हे धरा जाम. खाली धर. हा हा. आता काय द्वाराची गोंडी संपली काय सगळी. मग तुम्हीच म्हणले 14 मार 14. नको आपले तेवढेच वास. बस का झाले मग. कटलोय मी आता. मग झालं ना 7. लय मार. मारायचे ना. मी आता काय म्हणलं तुम्हाला. हा तसं हा झाले मग 7 आता. झालं का? मला मार दे ना
गप आहे तू मला वडार मारायचे नाही मारायचे. मला बांधून टाकले आता परत नका बांधू. हा आता मी ना चांगलं बांधून टाकले. हा आता मला वाटतं हे असंच ठेवावं. हा हा, राहू दे गुंतून तसंच. किती भारी दिसतंय. झाली माझी पूजा. हा. म्हणजे कसं आहे ना पायाला दाजी सुटणारच नाही त्याच्यातून. हा जा आता तू. झाली ना पूजा. हा झाली. हा जा मग. दाजी येऊ का? हा, चांगली डोळे मारायला लागली. ठेवलं असतं जोडीदार धरू लागायचं अर्थ. बरं जाऊ दे आता. मी ना उपास सोडून घेते. हा आणि माझ्या उपासाचं काय? अहो तुमचं लगेच नाही. आता हे बांधलंय ना हे हा. सोडता येत नाही माहितीये का. असं होय. हा मग बरोबर. आधी मी सोडते मग तुमचं बघू. हा त्याची उत्तर पूजा करायची का? हा उत्तर पूजा करायला. बरोबर बरोबर. हा. ये पहिला आता चांगला कार्यक्रम राबवलाय माया. बसतो तरी उलसा. पहिला चांगला वड घरी आणून कोटाना वाढलाय. वड तर वड बांधला आणि मला बांधलंय. पहिला ही स्वयंपाक करून उपास सोडायचा म्हणल्यावर ही का आता कावावर किती बा. मला तर फार झोप यायला लागली. येईन चांगली आता भाव द्यायच्या मनाने. दाजी हो दाजी हा अहो सकाळ झाली. हा सकाळ झाली. मग आणि हे काय आहे रातभर काय घेऊनच बसले तर काय म्हणाला हातात. शी नाही आली काय? मी नाही आली का म्हणजे? उपास सोडून आले म्हणली. पुढे पायल काय माहिती घरातच राहिली काय? अहो पुढे तुमची बायको आली आली. आली बाई. होय. अरे देवा. माझ्या ना लक्षातच नाही राहिलं. बरं नाही पुढच्या वर्षीपर्यंत लक्षात आलं. अहो, काय झालं माहिती का दिवसभराचा उपास होता. मग मी ना उपास सोडला आणि जी ढाराढोर घोरत झोपले माझ्या लक्षातच नाही राहिलं. उपास कोणासाठी धरला होता? तुमच्यासाठी. दाजी माझ्यासाठी नवरा उपास आणि तो उपास सोडला काय? माझ्या लक्षातच नाही वा राहिलं. वा वा अशी बायको सगळ्यांना भेटू. दाजी अरे वडाचं झाड घरी आणलंय. नवरा बांधला झाड बांधलं वरून रातभर बसून ठेवला. अरे झोपी गेलो तो कमीत कमी बघतीन हाय का गेलाय का. अहो, गेला कुठं गेला. लगेच नाही जाणार तुम्ही. दाजी तुमच्या बायकोचे ना आठाने सरकलेले दिसतेत मला. तसंच वाटायला लागलंय. तू इथं येऊन आहे ना असंच भरवत राहा माझ्या नवऱ्याची कान. हे बघ माझी साखर संपली होती ना पायल म्हणून मी आले होते आणि तेवढ्यात मला दाजी दिसले वड घेऊन हातात आणि धराधर गोरत होते. तुझ्यापेक्षा शेजारीन परवडली निदान साखरेच्या निमित्ताने तरी सकाळची आली. तिनेच उठावलंय. पाहिलं मग अहो तसं नाही. मी ना खरंच विसरले हो. आणि वरून म्हणते तिच्याकडे बघू नको. पाहिलं घ्या. मग तुम्हाला काय नाही म्हणायचं. नाही तसं नाही काय म्हणायचं मला. राहू दे असंच वड कवर बी आता. नाही नाही आता उचली शिनन. मी सोडू का? ठेवा ना. आता कसा ठेवू बांधलंय कोणी. ही वर घे. हा. सोडवते. हा ना इकडे सोडवते मी. उत्तर पूजा चालली. तू कुठे लागली सोडायला. आणि इकडे दोरा माझा. धर का दोरा सोबत तोंडाची तुझ्या ध्यानात नाही राहत. आठाने सरक. बरं झाली आजच उत्तर पूजा झाली. बरीच 4-5 दिवसांनी नाही लक्षात आलं तुझ्या उत्तर पूजेचं. अहो दुसऱ्याच दिवशी असते उत्तर पूजा. असते ना. हा, द्या ना. बरं आहे. द्या. पहा दाजी काय हात झाले रातभर वड घेऊन बसले आता. ही काय वडाला मुळ्या फुटायला लागल्या होत्या हाताला. तुमच्या बायको सुद्धा नुसतं वर प्रेम आहे. पोचारा फिरती तुम्हाला. ए लागली का भरवायला कान. जा पण तुझ्या घरी. साखर आण जाय. जी साखर तरी दी. दुकानं उघडली. जा दुकानातून घे. मी जर नसते आले ना तुझा नवरा आहे ना अजून तिसरा पारपर्यंत झोपला असता. असंच नसता झोपला. हो दाजी तर पुन्हा आली आंघोळ पांघोळ करून उत्तर पूजा कराया. तुम्हीच पहा आता. तुम्हीच पहा. तुम्ही ना तिच्याकडे नका लक्ष देऊ बर का. मग कोणाकडे तुझ्याकडे काय. सांगा बरं दाजी तुम्ही होय हा आहे का ध्यानात तिच्या. हा बघा ना तिच्या ध्यानात येत नाही काही गोष्टी तिला कळतच नाही. हा तसं कुठं हात ठेवलाय. काढा तो हात लवकर. हा आणि चला तुम्हाला जेवायला हात देते. धुवायला. आणि चला हात पण धुवा आणि उपास पण सोडा. चला. हो दाजी चालले का. हा जा ना बाई घरी तुझ्या. येते नुसती सारखी माझ्या नवऱ्याच्या मध्ये करायला. म्हणूनच विसरले मी. येऊ नको